जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. आज आपण अशा एका विशेष राशीविषयक जाणून घेणार आहोत, जिच्या जीवनामध्ये पारंपरिक मान्यतानुसार मोठे आणि सकारात्मक बदल घडण्याचे संकेत दिसत आहेत. अनेक दिवसांपासून ज्या व्यक्ती कठोर परिश्रम करत आहेत आणि श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ आशेचा आणि नव्या संधीचा ठरू शकतो. जेव्हा ग्रहांची अनुकूलता आणि दैवी कृपा एकत्र येते, तेव्हा जीवनातील अडथळे दूर होऊ लागतात आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि मनामध्ये नवीन उत्साह निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, देवाने प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे भाग्य लिहिलेले असते, अशी पारंपरिक श्रद्धा आहे. योग्य वेळी योग्य संधी मिळून मेहनतीचे फळ प्राप्त होणे आणि जीवनामध्ये आनंदाचे क्षण येणे हे देखील त्या भागाचे एक भाग मानला जातो. त्यामुळे स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार कायम ठेवा आणि स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा अर्पण करत राहा. कारण श्रद्धा आणि कर्म यांची जोड मिळाली की जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडू शकते. या काळामध्ये आर्थिक लाभाच्या काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा इतर क्षेत्रांमध्ये प्रगतीचे दारे खुली होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना संयम, विवेक आणि योग्य नियोजन यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. कारण खरे यश हे सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य दिशा आणि सकारात्मक मानसिकतेमधून प्राप्त होते. नशीब अचानक पलटी घेणार अशी जेव्हा म्हटले जाते, तेव्हा याचा अर्थ केवळ धनप्राप्ती नसून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि नवीन संधीचे स्वागत करण्याची तयारी देखील असते. स्वामी समर्थांच्या कृपेने मनामध्ये धैर्य निर्माण होऊ शकते, निराशेचे ढग दूर होऊ शकतात आणि आनंदाचे नवे किरण जीवनामध्ये प्रवेश करू शकतात. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येतो. यावर विश्वास ठेवणे आणि सकारात्मकतेने पुढे जाणे हेच खरे यशाचे रहस्य आहे. मित्रांनो, पारंपरिक ज्योतिषीय मान्यतानुसार या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ नवीन संधी, सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांमध्ये मनात असलेली चिंता, अस्थिरता आणि अडचणी हळूहळू कमी होऊन जीवनामध्ये आशेचा नवीन किरण दिसू शकतो. जे लोक सातत्याने मेहनत करत आहेत आणि आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आर्थिक क्षेत्रामध्ये आणि लाभदायक संधी समोर येऊ शकतात. जुन्या अडचणींमधून मार्ग निघू शकतो. नवीन उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होऊ शकतात आणि आर्थिक नियोजन अधिक मजबूत करण्याची संधी मिळू शकते. मात्र कोणतीही गुंतवणूक किंवा महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य माहिती आणि विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे. संयम आणि शिस्त या दोन गोष्टी भविष्यातील यशाचा मजबूत पाया ठरू शकतात. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. कार्यक्षेत्रामध्ये नवीन जबाबदाऱ्या, नवीन संधी आणि स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येऊ शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते, मेहनतीचे कौतुक होऊ शकते आणि प्रगतीच्या नव्या दिशा खुल्या होऊ शकतात. व्यवसायामध्ये नवीन ग्राहक, नवीन योजना आणि विस्ताराच्या संधी प्राप्त होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. मात्र प्रामाणिकपणा आणि सातत्याने यांना कधीही सोडू नका. कौटुंबिक जीवनामध्ये प्रेम, विश्वास आणि आनंद वाढण्याचे संकेत मिळू शकतात. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. घरामध्ये एखादे शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंददायी प्रसंग घडण्याची देखील शक्यता निर्माण होऊ शकते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणे आणि परस्पर आदर राखणे यामुळे जीवनामध्ये समाधान आणि आनंद वाढू शकतो. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या कृपेवर श्रद्धा ठेवून सत्कर्म करणे, सकारात्मक विचार जपणे आणि इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण खरे भाग्य हे केवळ योगायोगाने नाही, तर चांगल्या विचारांमधून, प्रामाणिक प्रयत्नांमधून आणि ईश्वरावरील विश्वासामधून निर्माण होत असते. त्यामुळे मनामध्ये आशा, धैर्य आणि श्रद्धा कायम ठेवा.
मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला संघर्ष, आनंद, यश आणि आव्हाने येत असतात. परंतु श्रद्धा, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर प्रत्येक संकटावर मात करता येते. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतानुसार या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ सकारात्मक संधी आणि नव्या आशेचा संदेश घेऊन येऊ शकतो. मात्र खरे यश हे आपल्या कर्म, विचार आणि योग्य निर्णयांवर अवलंबून असते, हे नेहमी लक्षात ठेवावे. स्वामी समर्थांच्या चरणी अढळ श्रद्धा ठेवून जे लोक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतात त्यांना योग्य वेळी योग्य मार्ग आणि प्रेरणा मिळते, अशी अनेक भक्तांची भावना आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी मनामध्ये धैर्य, विश्वास आणि सकारात्मकता कायम ठेवा. प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधी घेऊन येतो आणि प्रत्येक प्रयत्न भविष्यातील यशाचा पाया मजबूत करत असतो. आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी सतत शिकण्याची, मेहनत करण्याची आणि योग्य नियोजन करण्याची गरज असते. स्वामी समर्थांचे नामस्मरण मनाला शांतता आणि आत्मविश्वास देऊ शकते, तर चांगले कर्म आणि इतरांप्रती सद्भावना जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. त्यामुळे दररोज काही क्षण ईश्वर चिंतनामध्ये घालवा. स्वतःच्या देहावर लक्ष केंद्रित करा आणि नवीन संधीचे स्वागत करण्याची सदैव तयारी राहा. ही माहिती पारंपरिक श्रद्धा, ज्योतिषीय मान्यता आणि मनोरंजनाच्या उद्देशाने सादर करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती आणि परिणाम वेगवेगळे असू शकतात. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना स्वतःच्या विवेकबुद्धीचा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचा अवलंब करणे आवश्यक आहे. या व्हिडिओचा उद्देश सकारात्मकता, प्रेरणा आणि आध्यात्मिक विचार यांचा प्रसार करणे हा उद्देश आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमध्ये पारंपरिक ज्योतिषीय मान्यता आणि आध्यात्मिक श्रद्धेनुसार एका विशेष राशीसाठी येणाऱ्या सकारात्मक संधी, आर्थिक प्रगतीचे संकेत आणि जीवनातील बदलांविषयी माहिती सादर करण्यात आली आहे. ही माहिती केवळ श्रद्धा, प्रेरणा आणि मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव आणि परिणाम वेगवेगळे असू शकतात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर लाईक करा. आपल्या स्वामी गुरुकृपा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक राशी भविष्य सांगणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. आणि भेटूया अशाच प्रकारच्या राशी भविष्य सांगणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.